एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्ली दौऱ्यावर आहेत, तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यामध्ये वर्षा बंगल्यावर बैठक पार पडलेली आहे। या बैठकीमध्ये दोघांमध्ये जवळपास 40 मिनिटे चर्चा झाल्याची माहिती आहे। यामध्ये मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात महत्त्वाची चर्चा करण्यात आल्याची देखील सूत्रांनी माहिती दिलेली आहे। बैठकीत मंत्रिमंडळामधील असलेला तिढा मोठ्या प्रमाणात सुटल्याची देखील माहिती समोर येते आहे। कपिल राऊत आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। कपिल, आपण पाहतो एकीकडे मुख्यमंत्री फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्ली दौऱ्यावर आहेत, तर दुसरीकडे आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यामध्ये बैठक पार पडलेली आहे आणि या बैठकीमध्ये मंत्रिमंडळाच्या विस्तारासंदर्भात सविस्तर चर्चा झाल्याची देखील माहिती आहे। काय अधिकचे अपडेट्स आहेत? नक्कीच जवळपास 40 मिनिटं वर्षा बंगल्यावर ही बैठक पार पडलेली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बावनकुळे यांच्यामध्ये ही बैठक झालेली आहे। आपण जर एक इतिहास पाहिला तर 2 दिवसापूर्वी बावनकुळे हे ठाण्यातील निवासस्थानी गेले होते एकनाथ शिंदे यांच्या, तिथे एक बैठक पार पडली होती। जवळपास 1.5 ते 2 तास ती बैठक पार पडली होती आणि या बैठकीमध्ये एकनाथ शिंदेंना काय पाहिजे, एकनाथ शिंदेंच्या काय मागण्या आहेत, कोणती खाती पाहिजेत, काय कसा रेशो असला पाहिजे, हे सर्व एकनाथ शिंदेंनी त्यांच्याकडे सोपवलेलं अशी सूत्रांची माहिती आहे। आणि त्याचं उत्तर शोधण्यासाठी बावनकुळे बाहेर पडले। बावनकुळेंनी आज देवेंद्र फडणवीस असतील किंवा भाजपाचे वरिष्ठ नेते असतील यांच्याशी बोलणं केलेलं आहे आणि त्यांच्याकडून एक महत्त्वाचा निरोप घेऊन ते वर्षावर पोचले होते आणि तो निरोप खूप राजकीय निरोप होता आणि ह्या सर्व खात्यासंदर्भातला निरोप होता आणि त्याच अनुषंगाने ही बैठक पार पडली वर्षावरती आणि तो निरोप घेऊन बावनकुळे आले होते। जवळपास 40 मिनिटं बैठक झालेली आहे आणि ज्या गोष्टीवरती, ज्या खाते वाटपावर तिढा होता तो तिढा मोठ्या प्रमाणात सुटला अशी महत्त्वपूर्ण माहिती समोर येत आहे आणि एकंदरीतच ही चर्चा सकारात्मक झाली असं कळतंय। कारण की 14 तारखेला शपथविधी आहे, 14 तारखेला मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे, खाते वाटप होणार आहे, शपथविधी होणार आहे आणि काही तासच उरलेले आहेत। त्यामुळे आता ही लगबग सुरू झालेली आहे, आता ही खलबत सुरू झालेली आहेत आणि एक पॉझिटिव्ह बातमी वर्षा बंगल्यावर येऊ शकते। आज रात्री, मध्यरात्री किंवा उद्या दुपारनंतर तिन्ही नेते म्हणजे एकनाथ शिंदे असतील, अजितदादा असतील, देवेंद्र फडणवीस असतील, तिघांची एक महत्त्वपूर्ण बैठक होईल आणि शेवटचा हात फिरवला जाईल मंत्रिमंडळ विस्ताराच्या लिस्टवरती, रेशोवरती। त्यामुळे एकंदरीतच आज ही 40 मिनिटाची जी बैठक होती ती एक महत्त्वाचा मेसेज घेऊन आली होती भाजपाकडनं, भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांकडनं बावनकुळे, आणि त्याच्यावरती विचारविनिमय झालेला आहे। काही तोडगे निघालेले आहेत, काही ठिकाणी अजूनही घोडं आणलेलं आहे, परंतु ते जेव्हा शेवटचा हात फिरवला जाईल उद्या, तेव्हा ते सर्व सविस्तर क्लिअर होऊन जाईल। त्यातली एक महत्त्वाची बातमी म्हणजे नगर विकास जे खातं आहे ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेच राहील अशी एक महत्त्वाची बातमीही समोर येत आहे। आणखी काही खाती असतील, उद्योग असेल, शिक्षण असेल, त्याच्यानंतर आरोग्य असेल, ही खाती ही जी एकनाथ शिंदेंकडे होती, एकनाथ शिंदे गटाकडे होती, ती त्यांना मिळतीलच असंही सूत्रांची माहिती समोर आलेली आहे। त्यामुळे ही जी बैठक होती ही खूप महत्त्वाची बैठक होती। 40 मिनिटं बैठक झालेली आहे आणि या बैठकीमध्ये दुसरी बैठक उद्या होऊ शकते, ती 3 नेत्यांमध्ये होऊ शकते आणि शेवटचा हात फिरवला जाऊ शकतो मंत्रिमंडळ विस्तारावरती। निश्चितच कपिल, खरं तर आपण पाहतोय, खरं तर आता शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये मंत्रिमंडळ विस्ताराच्या संदर्भातल्या ह्या चर्चा आलेल्या आहेत।